माझ्या मुजुमदार वाटिकेच्या ज्ञानवृत्ती भक्तिव्रती रसिक श्रोते आणि प्रेक्षक हो, हरिपाठाच्या प्रांगणात मी प्राध्यापिका रेखा रमेश मुजुमदार तुमचं अत्यंत मनपूर्वक स्वागत करते. आपल्या उपक्रमानुसार आपण हरिपाठाच्या दुसऱ्या अभंगाचा आज विचार करणार आहोत. श्रोते, ज्ञानेश्वर माऊली शंकराचार्यांशी त्यांचं साम्य दाखवलं जातं. मागच्या प्रवचनामध्ये आपण पाहिलं होतं की भगवान विष्णूंचा अवतार आहे, ऋषिकेशाचा अवतार माझा सखा ज्ञानेश्वर. आता हा जो श्लोक आपण पाहणार आहोत ह्याच्यामध्ये माऊलींचं साधर्म्य शंकराचार्यांशी दाखवलं आहे. हिंदू धर्माची चारी पीठ स्थापन करणाऱ्या, अद्वैत सिद्धांत मांडणाऱ्या आद्य शंकराचार्यांशी माऊलींचं साम्य या श्लोकात दाखवलेलं आहे. वर्णन शंकराचार्यांचं आहे, पण त्याच्यामध्ये माऊलींचं साधर्म्य असल्यामुळे मी हा श्लोक इथे घेते आहे. अष्टवर्षे चतुर्वेदो द्वादशे सर्वशास्त्रविद षोडशे कृतवान भाष्यम द्वात्रिंशत् मुनिरभ्यगात. हे शंकराचार्यांचं वर्णन आहे. हे माऊलींनाही लागू होतं. अष्टवर्षे चतुर्वेदो, 8व्या वर्षी 4 वेद शिकले शंकराचार्य. द्वादशे सर्वशास्त्रविद, 12व्या वर्षी सगळी शास्त्र पठण केली. षोडशे कृतवान भाष्यम, 16व्या वर्षी भाष्य लिहिलं. आणि द्वात्रिंशत् 32व्या वर्षी मुनिही अभ्यगात, हा महामुनी प्रयाण करून समाधिस्थ झाले होते. अल्पकाळात महान कार्य, माऊलींचं तसंच आहे म्हणून ह्या श्लोकाला मी या ठिकाणी उद्धृत केलेलं आहे. अतिशय लहान वयामध्ये सगळं ज्ञान ग्रहण केलं. निवृत्तीनाथांचा परिस्पर्श मिळाल्यावर ज्ञानेश्वरी लिहिली, अमृतानुभव लिहिला, चांगदेव 65 लिहिली आणि आपले हरिपाठाचे अमृतासमान गोड अभंग त्यांनी लिहिलेले आहेत. आणि कार्य संपल्यावर न लगे राहणे, कार्य संपता न लगे राहणे म्हणून 21व्या वर्षी समाधी घेतली आहे. अत्यंत अल्पवय, जिथून मनुष्याची जगायला सुरुवात होते त्या वयात माऊलींनी या जगाचा निरोप घेतलाय. कार्य संपलंय, कार्य संपलंय. मागील या जन्मा मुक्त झालो. वय वर्ष 21, 3 महिने 5 दिवस असं झालं असताना समाधी घेतली आहे. संजीवन समाधी आळंदीची. त्या ठिकाणी आपण शिरसाष्टांग नमस्कार करू आणि हरिपाठाचा दुसरा अभंग आपण आज पाहणार आहोत. तत्पूर्वी ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी कोटीशः शिरसाष्टांग कृतज्ञ नमस्कार करते आणि दुसरा अभंग पाहू. चहुवेदी जाण शशास्त्री कारण, 18ही पुराणे हरिसी गाती. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गम न घारी मन. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घन दाट हरी दिसे. अमृतमधुर एक एक शब्द अमृतमधुर चांदण्यांची बरसात करत जातं मनामध्ये. चहुवेदी जाण षट्शास्त्री कारण, जाणून घे 4 वेदांमध्ये आणि 6 शास्त्रांमध्ये. चहुवेदी जाण षट्शास्त्री कारण. कोणे कारण? चहुवेदी जाण षट्शास्त्री कारण. 4 वेद आणि 6 उपवेद किंवा 6 शास्त्र. चहुवेदी जाण षट्शास्त्री कारण. 4 वेद कोणते माहिती आपल्याला? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे 4 वेद आहेत. यांचे 6 उपवेद आहेत: शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष. तर हे 4 उपवेद, 6 उपवेद आणि शास्त्र. शास्त्र म्हणजे चहुवेदी जाणं शास्त्री कारण. आता शास्त्र म्हटल्यानंतर दर्शन वाङ्मय याच्यामध्ये येतं श्रोते हो. न्याय दर्शन असेल, सांख्य दर्शन असेल, योग दर्शन असेल, वैशेषिक दर्शन असेल, पूर्वमीमांसा दर्शन असेल, उत्तरमीमांसा दर्शन असेल. या दर्शन वाङ्मयाचा अभिप्रेत अर्थ शास्त्र असा आहे. 4ही वेदांमध्ये, 4ही उपवेदांमध्ये, या सगळ्या शास्त्रांमध्ये, दर्शन वाङ्मयामध्ये
18 ही पुराणे, 18 पुराणांमध्ये 18 ही पुराणे सगळे काय करतात? हे हरिसी गाती, हरीचं गुणगान करतात. हे मुख्य क्रियापद आहे. हरिसी गाती, हरीचं गुणगान करतात. हरी शब्द आपण पाहिला आहे. भगवान नारायण हृहर दुःखानि हरति इति हरः आणि दुःखानि हरति इति हरिः. तर 4 वेद, सगळी शास्त्र आणि 18 पुराणं यांचा वर्णविषय, यांचं वर्णनाचं कारण हरीच आहे, कृष्णच आहे, नारायणच आहे. वर्णविषय हाच आहे. 18 ही पुराणे हरिसी गाती. 18 पुराणं, 18 पुराणं आहेत व्यास महर्षींच्या कुशाग्र बुद्धिमत्तेतनं. 18 पुराणेषु व्यासस्य वचनद्वयं परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम. सारांश रूपाने व्यास महर्षींनी हे सांगितलेलं आहे. आणि 18 पुराणं व्यास रचित आहेत. ती एका वाक्यामध्ये संयुक्तपणे सांगितली आहे. मद्वयम भद्वयम चैव बत्रयम व चतुष्टयम अनापलिंगं कुस्कानि पुराणानि 18. काय काय सांगितलंय? मद्वयम भद्वयम चैव बत्रयम व चतुष्टयम अनापलिंगं कुस्कानि पुराणानि प्रचक्षते. ही पुराणं बोलली गेली आहेत. 18 पुराणांचा या श्लोकामध्ये उल्लेख आहे. कोणती 18 पुराण आहे? मद्वयम, म पासून सुरू होणारी 2, भद्वयम, भ पासून सुरू होणारी 2, बत्रयम, ब पासून सुरू होणारी 3, व चतुष्टयम, व पासून सुरू होणारी 4, अनापलिंगं कुस्कानि, अ पासून सुरू होणारा 1, ना पासून सुरू होणारा 1, प पासून सुरू होणारा 1, ली पासून सुरू होणारा 1, ग पासून सुरू होणारा 1, कू पासून सुरू होणारा 1 आणि स्क पासून सुरू होणारा 1. अशी 18 पुराणं या ओळीत सांगितली आहेत. मद्वयम भद्वयम चैव बत्रयम व चतुष्टयम अनापलिंगं कुस्कानि पुराणानि प्रचक्षते. मद्वयम मत्स्य पुराण, मार्कंडेय पुराण. भद्वयम भविष्य पुराण, भागवत पुराण. बत्रयम ब्रह्मांड ब्रह्मवैवर्तक, अजून एक ब्रज आहे. व चतुष्टयम वराह वामन वायू, अजून एक पुराण आहे. असे हे व. आणि अनापलिंग कुस्कानि यांचं एक एक पुराण आहे. अचं अग्निपुराण, नाचं नारद पुराण, पचं पद्मपुराण, लीचं लिंग पुराण, गचं गरुड पुराण, अनापलिंग कुस्कानि कूचं कुर्म पुराण आणि स्कचं स्कंद पुराण. अशी 18 पुराण आहे. या सगळ्या पुराणांचा वर्णविषय आहे हरी. हरी हा वर्णविषय आहे श्रोते हो. सगळ्या पुराणांमध्ये वर्णविषयाचं कारण आहे हरी. हरीचंच वर्णन आहे. म्हणून माऊली म्हणताय चहुवेदी जाण शास्त्री कारण 18 ही पुराणे हरिसी गाती. मग आपल्याला काय करायला सांगितलंय? मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. अनंता तैसे घे. त्या अनंताचं ग्रहण तू असं कर. त्या अनंताच्या नामाचं ग्रहण तू असं कर. कसं? मंथोनी नवनीता. जसं ताक घुसळून लोणी बाहेर काढतात. दुधामध्ये ताक सुप्त, दुधामध्ये लोणी सुप्त. दुधाचं दही, दह्याचं ताक, ताकाचं लोणी, इतके सगळे संस्कार केल्यावर मस्त सुंदर नवनीत येतं. त्या नवनीताशी श्रोते हो भगवान श्रीकृष्णाच्या बाल्याचा एक दैवी संबंध आहे. लोणी म्हटलं की भगवान श्रीकृष्ण. म्हणून मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. या अनंताचं ग्रहण, त्याच्या नामाचं ग्रहण तू मंथून जसं नवनीत काढतो तसं कर. तुझ्या मनामध्ये विचारांचं जे काही मंथन चालू असेल त्यातनं हरिनामाचं एक लोणी तू बाहेर काढ आणि तुझ्या निश्चयात्मिका बुद्धीमध्ये हरिनाम फक्त तू ग्रहण कर. मंथोनी नवनीता तैसे गे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. उपदेश केलाय हो गोड शब्दात. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. तू मार्ग सोड. जो निरर्थक आहे, जो मिथ्या आहे, जो क्षणिक आहे, तो मार्ग तू सोडून दे. वाया व्यर्थ कथा. नामस्मरणाशिवाय इतर सगळे आपण जे काही पुण्यासाठी व्रतवैकल्य दानधर्म तीर्थाटन करतो
ते सगळं नामस्मरणापुढे वाया शून्य आहे. ते सगळे मार्ग सोड. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. फक्त नामस्मरण. कलियुगामध्ये नामस्मरण हा हुकमे काय श्रोते हो. म्हणून माऊली सांगताय पुन्हा पुन्हा, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. एक हरी आत्मा जीव शिव सम. आला महत्वाचा विषय, अद्वैतवाद. एक हरी आत्मा जीव शिव. शरीरात असलेला जीवात्मा, बाहेरचा शिवात्मा एकच आहे, एकच आहे, एकच आहे. शरीरस्थ जीवात्मा, बाह्य परमात्मा दोन्ही एकच आहे. जीवाशिवाचा ऐक्य हा अद्वैतवाद आहे श्रोते हो. शंकराचार्यांनी हा प्रस्थापित केला अद्वैतवाद. त्याची महावाक्य आहेत, अहम ब्रह्मास्मि, अयम आत्मा ब्रह्म, जीवम ब्रह्मेति व्यजानात, अशी ही महावाक्य आहे. प्रज्ञानम ब्रह्म, अशी ही महावाक्य आहे. याच्यातनं एकच निघतं की शरीरस्थ जीव आणि बाहेरचं परब्रह्म एकच आहेत. त्याला वेगळं समजू नका. एक हरी आत्मा जीव शिव सम. शंकराचार्यांसारखंच आपले गजानन महाराज तरी काय सांगतात शेगावचे, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. अर्थ तोच आहे. मनाला सांगितलंय बा हे संबोधन आहे. गण गण गणात बोते मधला बा, अरे मना, अरे माणसा. गणी गण गणात, गणी म्हणजे या जीवात्म्याला, गणात म्हणजे परब्रह्मामध्ये, गणी म्हणजे मोज, गण टू काउंट. ह्या जीवात्म्याला तू परब्रह्मातच मोज, परब्रह्मच समज. असा हा अद्वैतवाद गण गण गणात बोते या भजनात आहे श्रोते हो. हा अद्वैतवाद माऊलींनी किती सोप्या शब्दात सांगितला आहे. एक हरी आत्मा जीव शिव सम. वेगळं समजू नका. वाया तू दुर्गम न घाली मन. पुन्हा तोच उपदेश. अनित्य गोष्टींमध्ये, क्षणिक गोष्टींमध्ये, मिथ्या गोष्टींमध्ये, भ्रामक गोष्टींमध्ये तू वेळ घालू नको. वाया तू. आणि कशा गोष्टी? दुर्गम, दुःखेन गम्यते, ज्या करायला कठीण आहे, ज्या करायला कष्टदायक आहे, शरीराला क्लेश, व्यथा, पीडा, अशा गोष्टींमध्ये तू मन घालूच नको. करतो ना आपण, किती करतो, किती क्लेश देतो शरीराला. व्रत वैकल्य करतो, उपास तापास करतो. योगी लोक हठयोग वगैरे करतात, शरीराला किती क्लेश देतात. तर हे करायला नाही सांगितलंय. शरीराला क्लेश देणारं करू नको. फक्त गोड नामस्मरण घे रे तू. करुणी व्रत उपवास वाढवी शिरी जटांचे पाश. यज्ञ याग तप केले तरी ते नामाविण उदास. नामाविण उदास आहे रे सगळं. व्रत वैकल्य कर, हठयोग कर, काय काय कर, ते सगळं वाया आहे. वाया तू दुर्गम न घाली मन. नामस्मरण कर. नामस्मरणावर भर दिलाय. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. ज्ञानदेवाचा हा पाठ आहे, नित्य नेमाचा पाठ आहे. ज्ञानेश्वरांचा हा पाठ आहे, म्हणजे नित्य नियम आहे. आपल्यासारखा नियम माऊलींचा नाही आहे. आपला नियम मोडण्यासाठी असतो. आपला नियम एकच की नियम करायचा मोडाचा. माऊलींचं तसं नाही. त्याला पाठ म्हटलंय. नित्य नेम माऊलींचा. काय नेम आहे? हरी ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. भरला घनदाट हरी दिसे. हरिपाठ करणं, हरिपाठ नित्य नेमाने करणं हा माऊलींचा नेम आहे. आणि तिथेच त्यांना वैकुंठ दिसतं. हरिपाठामध्येच वैकुंठ, हरिपाठामध्येच वैकुंठ माऊलींना दिसतो. चंद्रभागेकाठी वाळवंटी वारीमध्ये नाचणारे वारकरी काय म्हणतात? चंद्रभागेचं वाळवंट, तिथेच आमचं वैकुंठ. आनंद भरला घनदाट. घनदाट इथे काय म्हणताय? ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. हरिपाठामध्ये वैकुंठ आहे. भरला घनदाट. घनदाट, घनदाट शब्दाचा अर्थ श्रोते हो, अव्यभिचारिणी भक्ती, अनन्या भक्ती. म्हणजे दुसरी कुठेही भक्ती न ठेवता केवळ एका सगुण ईश्वरावर किंवा या परब्रह्मावर भक्ती करणं, याला अनन्या भक्ती म्हणतात. म्हणून इतर काहीही करू नका. फक्त ह्या सगुण परब्रह्माचं तुम्ही भजन, पूजन, चिंतन, मनन करा. मग त्या हरिपाठामध्येच तुम्हाला वैकुंठाची प्राप्ती होईल. माऊलींना तरी त्या हरिपाठामध्ये वैकुंठाची प्राप्ती होते. म्हणून म्हटलंय ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. भरला घनदाट हरी दिसे. सगळीकडे अणुरेणुक्त भरला आहे असं
दिसतं. म्हणून माऊली पुन्हा पुन्हा सांगतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. इत्यलम